नमस्कार। आरआरसी न्यूज के हिंदी समाचार बुलेटिन में मैं मानसी आपका स्वागत करती हूं। सबसे पहले एक नजर आज की सुर्खियों पर। हेडलाइंस प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रांड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रीजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। अकोला महापालिका के चुनाव की जिम्मेदारी भाजपा व कांग्रेस के स्टार प्रचारकों के कंधे पर। साजिद खान तथा रणधीर सावरकर की भूमिका पर सभी का ध्यान। इंस्टाग्राम, फेसबुक तथा यूट्यूब पर शहरवासियों की तूफान प्रतिक्रिया। दिसंबर महीने में 1 करोड़ दर्शकों ने देखा आरआरसी नेटवर्क। आरआरसी के सर्वे में क्या आपने किया वोटिंग? जनमत के आधार पर होगा महापालिका के पार्षदों का चयन। अकोट शहर में गैस सिलेंडर की किल्लत से नागरिक परेशान। सुबह 6 बजे से लेकर शाम 6 बजे तक नागरिक लाइन में खड़े रहने के लिए विवश। बालापुर नगर पालिका के चुनाव बुधवार से मिली गति। गुरुवार को सभी उम्मीदवारों को चुनाव चिन्ह का वितरण। अब समाचार विस्तार से। आगामी महापालिका चुनाव में सभी राजनीतिक पार्टियों के स्टार प्रचारकों की भूमिका महत्वपूर्ण होगी। जिन स्टार प्रचारकों के कंधे पर नगर पालिका के चुनाव की जिम्मेदारी दी गई थी, उन्हीं स्टार प्रचारकों के कंधों पर फिर से महापालिका के चुनाव की जिम्मेदारी सौंपी जाएगी, यह दिखाई दे रहा है। अकोला जिले की 5 नगर पालिका तथा 1 नगर पंचायत का चुनाव संपन्न हो गया है, जबकि बालापुर नगर पालिका का चुनाव 20 दिसंबर को हो रहा है। नगर पालिका चुनाव में भारतीय जनता पार्टी की ओर से विधायक रणधीर सावरकर तथा विधायक संजय कुटे ने स्टार प्रचारक की जिम्मेदारी निभाई। वहीं शिवसेना शिंदे गुट की ओर से पूर्व विधायक गोपी किशन बाजोरिया, पूर्व विधायक विप्लव बाजोरिया तथा पूर्व विधायक नारायण गवाणकर को जिम्मेदारी दी गई थी, जबकि शिवसेना उद्धव ठाकरे गुट की ओर से विधायक नितिन देशमुख ने अकेले ही बाजू संभाली। वहीं राष्ट्रवादी कांग्रेस की ओर से पूर्व मनपा सभापति विजय देशमुख तथा पूर्व पार्षद मदन भरगड़ ने प्रचार किया था, जबकि वंचित बहुजन आघाड़ी की ओर से वंचित के सर्वेसर्वा एडवोकेट प्रकाश अंबेडकर, सुजात अंबेडकर तथा अन्य पदाधिकारियों पर वंचित की जिम्मेदारी होगी। इन सभी स्टार प्रचारकों में सबसे बड़ी नजर कांग्रेस के स्टार प्रचारक साजिद खान पठान पर रहेगी। विधायक साजिद खान पठान ने कई वर्षों के बाद अकोला पश्चिम में कांग्रेस का झंडा फहराया है। साजिद खान पठान महापालिका में कई वर्षों तक पार्षद रहे हैं। इन सभी स्टार प्रचारकों के अनुभव का महापालिका के चुनाव में खड़े होने वाले सभी उम्मीदवारों को लाभ मिल सकता है, लेकिन इसके पहले नगर पालिका के चुनाव में क्या होता है, इस ओर सभी की निगाहें टिकी हैं। विशेषतः भाजपा के रणधीर सावरकर और कांग्रेस के विधायक साजिद खान पठान के बीच इस महापालिका चुनाव में अपने समर्थकों को चुनकर लाने की तथा मनपा में अपने पार्टी का झंडा फहराने की बड़ी जिम्मेदारी होगी। महापालिका चुनाव की घोषणा अभी हुई नहीं है, लेकिन अभी से ही सभी इच्छुक उम्मीदवार अपने राजनीतिक आकाओं से बड़ी उम्मीद लगाए बैठे हैं। आरआरसी न्यूज ने अकोला की बुनियादी समस्याओं को उजागर किया है। हर अकोलावासी आरआरसी न्यूज पर 3 से 4 साल बाद होने वाले महापालिका चुनाव पर अपनी राय व्यक्त कर रहा है। अकोला वासियों की सकारात्मक प्रतिक्रियाओं का आंकड़ा 1 करोड़ तक पहुंच गया है। महापालिका चुनावों की चर्चा हर जगह हो रही है। पिछले 3 सालों से अकोला महापालिका में प्रशासक राज चल रहा है। इस बीच परेशान अकोला के नागरिकों ने पूर्व पार्षदों के साथ साथ व्यवस्था के खिलाफ कड़ा रुख अपनाया है। अकोला के एकमात्र निष्पक्ष समाचार चैनल आरआरसी के माझं मत और हॉट टॉपिक में शहरवासियों ने अपना स्पष्ट रुख रखा है। इसके माध्यम से आरआरसी सही मायने में जनता की आवाज बन गया है। नागरिकों ने अपनी प्रतिक्रिया देते हुए कहा कि प्रशासन और राजनेताओं तक नागरिकों की आवाज पहुंचाने में आरआरसी ने अहम भूमिका निभाई है। अभी तो 6 साल से मुझे पता ही नहीं था मेरा नगर सेवक कौन है। आज आया वो 2 परसों क्या लगा आपको कि इलेक्शन के लिए प्रचार के लिए आया वो। अब आपको क्या लगता है कि जो नई और जो सिटी बस चालू हो रही, कब चालू हो रही है? या पूरा अकोला मरने बाद भी चालू सिटी बस? कहाँ है सिटी बस? वो MIDC में धूल खा रही, धूल
वो बनती नहीं और चालू होती नहीं वो। अब कुछ ने प्रस्ताव रखा नहीं, पर 26 तारीख को ऐसा लग रहा है कि वो झंडा वंदन करेंगे तब वो सिटी बस को हरी झंडी दिखाएंगे। ऐसा तो ऐसा अकोला के नागरिक को लग रहा है। वार होता ही नहीं ना, पैसेच खायला पुरे। अकोल्यात काहीच नाही, बीजेपीनं पुरं अकोलाच खलास करून टाकेलं आहे. चुकीचं सर्रास पुरे अकोल्यातच चुकीचं काम चालू आहे. महानगरपालिकेचे जेवढे डाबके रोडचं काम चालू आहे, पुरे बीजेपीचे ठेकेदार सगळे ऑलरेडी दिवसभर तिथंच असतात. पुरं चुकीचंच काम चालू आहे. ते अकोल्यात काहीच नाही, बीजेपीनं पुरं अकोलाच खलास करून टाकेलं आहे. अकोला शहर के जागरूक नागरिक सचेत हैं। शहर के नागरिक अपने कर्तव्यों में पीछे नहीं हट रहे हैं, वे अपने अधिकारों को जानते हैं। आरआरसी ने हमेशा अकोला वासियों की आवाज को प्रशासन, व्यवस्था, राजनेताओं और सरकार तक पहुंचाया है। जैसे ही महापालिका चुनाव नजदीक आ रहे हैं, आरआरसी द्वारा नागरिकों के बुनियादी मुद्दों को उजागर किया जा रहा है। इसके लिए आरआरसी ने माझं मत हॉट टॉपिक के जरिए ज्वलंत मुद्दों और जनता की आवाज बुलंद की है। सोशल मीडिया पर आरआरसी के इस जन केंद्रित कार्यक्रम को हजारों लाइक और सैकड़ों कमेंट मिल रहे हैं और शहरवासियों ने इंस्टाग्राम, फेसबुक और यूट्यूब पर आरआरसी के विचारों का सम्मान किया है। 1 करोड़ लोगों ने इन साक्षात्कारों को देखा है और यह संख्या दिन प्रतिदिन लाखों में बढ़ रही है। जीवनदाय येणाऱ्या माणसापासून जो मेलेला माणूस आहे त्याच्यापर्यंत हा त्रास होऊन राहिला सर. आता आज मी माझ्या बहिणीला डिलिव्हरीसाठी तिकडून असं फिरून नेलो, तिला त्रास होऊन राहिला होता, पाय पण बाहेर आला होता बाळाचा. आणि माणूस मरते तर तसंच ठेवावं लागते. ते लास्ट आणि गेट उघड्याची वाट पाहावी लागते. म्हणजे ते इतकी गर्दी होते तिकडे, एका लग्नाचं वराड इकडे आणि एका लग्नाचं वराड तिकडे असते. म्हटलं एवढा त्रास होऊन राहिला. चिले पिले आमची निरा त्याचे शाळे वेळेवर पोहोचत नाही कधीच. खूप त्रास होऊन राहिला मॅडम. तुम्ही सांगा सरकारले हे करून टाका म्हणा. हा पूल अर्ध इथं बांधलं, अर्ध तिथं बांधलं, तिथून उड्या मारायच्या काय आम्ही ते अर्ध तिथं बांधून ठेवलेलं आहे. हे पूल काय शोकेससाठी ठेवले, याच्या झाडं लावा ना म्हणा. मग आता शोकेससाठी असतील तर. आणि मतदान आले की तुम्ही येता आणि मतदान झाले की चालले जाता. दिलं ना तुम्हाला, निवडून दिलं ना, मग करा ना म्हणा हे काम. आता आमच्यासाठी करू राहिली की नाही तुम्ही एवढी मोठी कोशिश. या आमच्यासाठी जीवतोड मेहनत घेता की नाही तुम्ही. मग हे आमच्या न्यूत आपल्या नगरवासी काय म्हैसा मूर्तिजापूर तिकडले लोकांचाही मार्ग हाच आहे मॅडम. ते गोंगशी मुंगशी शिक्षक लोक इकडे राहतात, त्यांची शाळा आहे तिकडे खराब वगैरे, त्यांनी खूप त्रास आहे. तिकडून विद्यार्थी छोटे छोटे, त्यांनी खूप त्रास आहे याचा जायचा. हे लवकर करायला लावा बस. आणले मी हात जोडून विनंती करतो सगळ्या लोक. महापालिका चुनाव शुरू होने से पहले ही आरआरसी नेटवर्क ने महापालिका के संभावित उम्मीदवारों की जांच शुरू कर दी है। यह सर्वेक्षण यूट्यूब पर शुरू हो गया है और इसमें सैकड़ों लोगों ने अपनी भागीदारी दर्ज कराई है। आज अकोला महापालिका के वार्ड 7 और 8 के लिए सर्वेक्षण शुरू होगा, तो आप भी अपना पसंदीदा उम्मीदवार वोट के जरिए चुन सकते हैं। पिछला महापालिका चुनाव 2017 में हुआ था, उसके बाद 2022 में चुनाव कराना जरूरी था, लेकिन कोरोना काल और अन्य राजनीतिक घटनाक्रमों तथा आरक्षण के मुद्दे के चलते अब महापालिका चुनाव सीधे 2025-26 में होंगे। पिछले 3-4 सालों में अकोला के प्रभागों में कई जनसेवक कार्यरत रहे हैं। सवाल यह है कि क्या वही आपके पार्षद बनेंगे? इसलिए यूट्यूब पर एक सर्वे शुरू किया गया है, यह जानने के लिए कि क्या आप चाहते हैं कि 2017 में वार्ड 7 और 8 में चुने गए पार्षद फिर से चुने जाएं या नहीं। आपको इसमें जरूर भाग लेना चाहिए। यह सर्वे सिर्फ आपके सही उम्मीदवार, जनता की पसंद के नेता के लिए है। यह नेता जनता के दिलों में बसा है और उन लोगों के दिलों में भी जो यूट्यूब पर वोट देने जा रहे हैं। अकोट शहर में गैस सिलेंडर की कमी निर्माण होने के कारण महिलाओं समेत व्यवसायिक बड़े पैमाने पर परेशान हो गए हैं। सुबह 6 से लेकर शाम 6 बजे तक सिलेंडर के लिए नागरिकों को लाइन में खड़े होने की नौबत आ रही है। समय पर सिलेंडर न मिलने से यह समस्या और अधिक गंभीर हो गई है। सिलेंडर न मिलने से अकोटवासियों पर फिर से चूल्हा जलाने की नौबत आ गई है। अकोट शहर में गैस सिलेंडर की कमी निर्माण होने के कारण महिला अब चूल्हा जलाने की नौबत आ गई है। अकोट शहर के भुईभार गैस एजेंसी में गैस सिलेंडर लेने के लिए सुबह की कड़ाके की ठंड में सैकड़ों लोग कतार में खड़े हो जाते हैं। घंटे तक प्रतीक्षा करने के बाद भी सिलेंडर न मिलने से इन नागरिकों को निराश होकर खाली हाथ घर लौटना पड़ रहा है। अपने आवश्यक कामकाज छोड़कर नागरिकों को गैस सिलेंडर के लिए कतार में खड़े रहने की नौबत आ रही है। भारत पाकिस्तान के बीच जंग छिड़ने के बाद भी ऐसी नौबत नागरिकों पर नहीं आई थी। ऐसे संकट का सामना नागरिकों को करना पड़ रहा है।
कड़ाके की ठंड में सुबह 6 बजे से लेकर शाम 6 बजे तक नागरिकों को अपने काम धंधे छोड़कर सिलेंडर के लिए लाइन में खड़े रहना पड़ रहा है। नागरिकों की भीड़ के कारण अकोट अकोला रोड पर यातायात की समस्या निर्माण हो रही है। सिलेंडर मिलने के लिए हो रही देरी को लेकर नागरिकों ने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त की। 7 वाजल्यापासून या लाईनमध्ये सिलेंडर घेण्यासाठी उभा आहो आणि कालपासून मी पावती फाडलेली आहे. मला अजून सिलेंडर मिळालेलं नाही आणि त्रास होत आहे. ज्येष्ठ नागरिक आहो मी, 75 वर्षाचा. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणजे गॅस सिलेंडर शिवाय पर्याय नाही आहे आता. तसेच हा प्रॉब्लेम 8 ते 10 दिवस झाले चालू आहे. तसेच माझ्यासारख्या अनेक स्त्रिया आहेत ज्यांना हा प्रॉब्लेम येत आहे. घर म्हणजे स्त्रियांना घरचे कामं तसेच मुलांचं शिक्षण सर्व सोडून इथे सिलेंडरसाठी लाईनमध्ये लागत आहे आणि सिलेंडर ही अशी आवश्यक गोष्ट आहे ज्याच्याशिवाय दैनंदिन गरजच पूर्ण होऊ शकत नाही. तसेच माननीय श्री देवेंद्र फडणवीस तसेच इतर सर्व जे मान्यवर आहेत त्यांना विनंती करण्यात येते की हा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह करण्यात यावा. बोरोळे नंदीपेठ अकोट इथं सतत 3-4 दिवसापासून जे आहे गॅसचे प्रॉब्लेम चाललेले आहेत. पहिले जे आहे गॅस हे घरी आणून देत होते आणि आता जे आहे बुकिंग केल्यानंतरही इथं प्रॉब्लेम चाललेले आहे. गावात जे आहे मजूर जे आहेत मजुराईला 300 रुपये रोजानं मजूर सापडून नाही राहिला. तर सरासरी इतके जण जे बसलेलं आहो हे आपले स्वतःचे कामधंदे सर्व सोडून जे आहे तर आता आम्ही याचं काय पकडावायचं, मजुरी काय पकडावायचं, काय कसं काय आम्ही सगळं काम जे आहे हे सोडून इथं आलेलो आहोत. याचं जे आहे गैस सिलेंडर की कमी निर्माण होने के कारण पूछने पर गैस एजेंसी वाले बता रहे हैं कि मुख्य संयंत्र में आपूर्ति कम होना तथा यातायात व्यवस्था एवं तकनीकी दिक्कत से सिलेंडर की आपूर्ति में देरी हो रही है। वहीं दूसरी ओर गैस सिलेंडर की कमी का लाभ ज्यादा दरों पर सिलेंडर बेचकर एजेंसी धारक कर रहे हैं, जिसके चलते नागरिकों को मानसिक परेशानी के साथ साथ आर्थिक परेशानी का सामना करना पड़ रहा है। गैस सिलेंडर की कमी को देखते हुए ज्यादा दरों पर गैस सिलेंडर बेचने वाले एजेंसी धारकों पर निश्चित कार्रवाई की जाएगी, ऐसी जानकारी अकोट के आपूर्ति अधिकारी अंजलि घरडे ने दी। शासनाचे पत्र दिनांक 9 डिसेंबर 2025 नुसार घरगुती गॅस अवैध वापर रोखण्याच्या अनुषंगाने राज्यातील गॅस एजन्सीच्या तपासणी करण्याबाबत आम्हाला निर्देश प्राप्त झालेले आहेत. तसेच अकोट तालुक्यात गॅसचा पुरवठा म्हणजे तुटवडा कमी प्रमाणात होत असून नागरिकांची गैरसोय होते, याबाबत तोंडी तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार गॅस एजन्सीची तपासण्या करून जर काही दोष आढळले तर गॅस एजन्सीवर निश्चितच कार्यवाही करण्यात येईल. 10 दिनों से गैस सिलेंडर के लिए नागरिकों को भागा दौड़ी करनी पड़ रही है। एजेंसी पर सिलेंडर का ट्रक आते ही हाथों हाथ सिलेंडर बिक रहे हैं, जिसमें सबसे ज्यादा महिलाओं को परेशानियों का सामना करना पड़ रहा है। यह देखते हुए राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने गैस सिलेंडर के लिए उनकी लाडली बहनों का जो हाल हो रहा है वह दूर करने की मांग हो रही है। अकोट से हमारे प्रतिनिधि पवन बेलसरे की विशेष रिपोर्ट। जिले में चुनाव स्थगित बालापुर नगरपालिका के चुनाव प्रक्रिया को बुधवार से फिर गति मिली है। आज गुरुवार बालापुर नगरपालिका की सीटों के लिए चुनाव मैदान में कायम प्रत्याशियों की अंतिम सूची का प्रकाशन कर उम्मीदवारों को चुनाव चिन्हों का वितरण किया जाएगा। चुनाव चिन्ह मिलते ही फिर एक बार सभी उम्मीदवारों के प्रचार की धूम बालापुर में शुरू होगी। बालापुर नगरपालिका के नगराध्यक्ष पद को लेकर दायर याचिका पर अपील अदालत में प्रलंबित होने के कारण बालापुर नगरपालिका का चुनाव 20 नवंबर को हो रहा है। बालापुर नगर परिषद के 12 वार्डों में 25 नगर सेवक पदों के लिए 157 उम्मीदवार और नगर अध्यक्ष पद के लिए 9 उम्मीदवार मैदान में हैं। बुधवार को बालापुर नगरपालिका के लिए नामांकन वापसी के बाद आज गुरुवार को चुनावी मैदान में कायम प्रत्याशियों की अंतिम सूची का प्रकाशन कर सभी प्रत्याशियों को चुनाव चिन्हों का वितरण किया जाएगा। सभी प्रत्याशियों को प्रचार के लिए 9 दिनों का समय लगेगा। चुनाव चिन्ह आवंटित होते ही फिर एक बार बालापुर शहर में प्रत्याशियों के प्रचार की धूम शुरू हो जाएगी। बालापुर के चुनाव स्थगित हो जाने से उम्मीदवारों के चुनाव तैयारी को झटका लगा था। प्रचार सभा, फलक, वाहन से प्रचार पर किए गए खर्च पर पानी फिर गया था। 18 दिनों तक कार्यकर्ताओं को संभालना सभी उम्मीदवारों के लिए चुनौती बन गया था, लेकिन राहत की बात यह है कि अब तक की गई नामांकन प्रक्रिया कायम रखी गई थी। सिर्फ नाम वापसी व मतदान तथा मतगणना की तिथि बदली गई थी।
20 दिसंबर को सुबह 7:30 से शाम 5:30 बजे तक मतदान प्रक्रिया होगी, जबकि 21 दिसंबर को मतगणना होगी। जल्द ही अकोला महापालिका के चुनाव होना निश्चित है। अकोला मनपा के प्रभाग क्रमांक 7 में स्थानीय स्तर पर क्या हालात है, इसकी पड़ताल आरआरसी न्यूज की टीम ने की। हमारी प्रतिनिधि नेहा पाटिल लाइव ग्राउंड रिपोर्टिंग कर प्रभाग की हकीकत आपके सामने लेकर आई हैं। तो आइए देखते हैं प्रभाग 7 के हालात का विस्तृत जायजा। प्रभाग क्रमांक 7 आमदार साजिद खान प्रभाग क्रमांक 7 मधून महापालिका नगरसेवक म्हणून विजयी झाले होते। प्रभाग क्रमांक 7 मध्ये 3 काँग्रेसचे नगरसेवक 2017 मध्ये विजयी झाले होते, तर एका जागेवर अपक्ष माधुरी मेश्राम विजयी झाल्या होत्या। 27,000 लोकसंख्या असलेला हा प्रभाग तारफैल, मोहतामिल चाळ, नाजूक नगर, इक्बाल कॉलनी, लहरिया नगर, विजयनगर, कृषी उत्पन्न बाजार समिती, फिरदौर कॉलनी, गौडीपुराचा काही भाग आदींचा समावेश या प्रभाग क्रमांकामध्ये येतो। प्रभाग क्रमांक 7च्या अ भागातून काँग्रेसच्या सुवर्णलेखा जाधव विजयी झाल्या होत्या, त्यांनी किरण मेश्राम यांचा पराभव केला होता। तर प्रभाग क्रमांक 7च्या ब भागातून काँग्रेसचे उमेदवार साजिद खान, मन्नान खान पठाण विजयी झाले होते, त्यांनी मोहन येवले यांचा पराभव केला होता। प्रभाग क्रमांक 7च्या क भागातून अपक्ष माधुरी मेश्राम या विजयी झाल्या होत्या, तर त्यांनी शेख शमशाह बेगम यांचा पराभव केला होता। तर प्रभाग क्रमांक 7च्या क भागातून काँग्रेसचे मोहम्मद इरफान विजयी झाले, त्यांनी सुनील मेश्राम यांचा पराभव केला होता। 2017 मध्ये या प्रभागात जवळपास 27,000 लोकसंख्या होती। या प्रभागात आता काय बदल झाला, या प्रभागाची रचना आता बदलणार आहे काय, या प्रभागाचा विकास झाला की तो भकास झाला, याचा आढावा घेतलेला आहे आरआरसी न्यूजने। तेव्हा पाहूया आरआरसीचा हा ग्राउंड रिपोर्ट। महापालिकेतील अभ्यासू आणि प्रभावी नेते सुनील मेश्राम यांना पाडणाऱ्या तारफैल आणि फिरदौस कॉलनीत बिग फाईट रंगते। या ठिकाणी इरफान यांनी सुनील मेश्राम यांना पाडले। याच प्रभागात साजिद खान उभे होते, ते अकोला पश्चिमचे आमदार झाले आहे, त्यामुळे त्यांची जागा रिक्त झाली आहे। अशा परिस्थितीत प्रभाग क्रमांक 7 या ठिकाणी सर्वांचे लक्ष राहणार आहे। ज्या प्रभागाने महापालिकेच्या अभ्यासू नेत्याला पाडले, त्याच प्रभागाने आमदार देखील दिल्याने या प्रभागाची विशेष चर्चा निश्चित अकोल्यात राहील। या प्रभागात यंदा सुनील मेश्राम यांचे पॅनल येणार असून त्याचवेळी आमदार साजिद खान पठाण किती जागा कायम ठेवतात याकडे सर्वांचे लक्ष राहील। यंदाही मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध मेश्राम परिवार अशीच लढत पाहावयास मिळणार आहे। मागील निवडणुकीतील पराभवाचे उपटे काढण्यासाठी सुनील मेश्राम आतुर झाले आहेत, तर आपली प्रतिष्ठा टिकवण्यासाठी आमदार साजिद खान पठाण सुद्धा तयार आहेत। भाजप मेश्रामांच्या पॅनलला पाठिंबा देते काय हे पाहण्यासारखे असेल। वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा या प्रभागात प्रभाव आहे, त्यामुळे कोणत्या पक्षाकडून कोणते उमेदवार उभे राहतात हे पाहणे यावर्षी रंजक ठरणार आहे। यंदाच्या निवडणुकीचे आरक्षण नुकतेच निघाले असून यंदा 7 क्रमांकाच्या तारफैल आणि फिरदौस कॉलनीच्या प्रभागात अ भाग हा अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे, तर ब भाग हा ओबीसी अर्थात नागरिकांचा मागास प्रवर्ग, क भाग हा सर्वसाधारण अर्थात खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे, तर ड भाग सर्वसाधारण अर्थात खुला आहे। जातीच्या मतदारांचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघ 2017ला या प्रभागाची एकूण लोकसंख्या 27,000 होती, तर यावर्षी जाहीर झालेल्या तारफैल, मोहतामिल, नाजूक नगर, इक्बाल कॉलनी, लहरिया नगर, विजयनगर, कृषी उत्पन्न बाजार समिती, फिरदौस कॉलनी तसेच गवळीपुरा परिसराचा काही भाग येतो। 2017ला काँग्रेसला लाभ झाला, त्या प्रभागातून काँग्रेसचे 3 उमेदवार तसेच एक अपक्ष उमेदवार म्हणून सुनील मेश्राम यांच्या पत्नी माधुरी मेश्राम निवडून आल्या। काँग्रेसच्या 3 उमेदवारांमध्ये साजिद खान पठाण, सुवर्णलेखा जाधव तसेच मोहम्मद इरफान हे निवडून आले। त्यापैकी साजिद खान पठाण हे आज अकोला पश्चिमचे आमदार म्हणून निवडून आले आहेत। एवढे असल्यावरही केवळ तारफैल परिसर सोडला तर अन्य प्रभागात अनेक समस्या आजही कायम आहेत। आता इथून स्टार्टिंग करूया की नेमका प्रभाग क्रमांक 7 आपण आहो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळ आहो आणि इथे तर सगळी व्यवस्था अगदी ठीक आहे। माझ्या उजव्या बाजूला माझे कॅमेरा पर्सन दाखवत आहे की इथल्या रोडची अवस्था सध्या कशी आहे। रोडचं रुंदीकरण तुम्ही बघू शकता, माझे कॅमेरा पर्सन तुम्हाला दाखवत आहे त्याचं रोडचं रुंदीकरण तुम्ही बघा। अगदी वन वे हा रोड आहे झालेला आणि एक खड्डा ज्याचं जर बांधकाम केव्हा केलं आहे एक्झॅक्ट कल्पना नाही आहे, पण बांधकाम झाल्यानंतर हा रोडची व्यवस्था तुम्ही बघू शकता।
आता सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळ आपण आहो आणि इथली जी व्यवस्था आहे तशीच प्रभाग क्रमांक पूर्ण 7ची व्यवस्था आहे का याचा संपूर्ण आढावा घेते आहे आमची RRC न्यूज आणि स्पेशल ग्राउंड रिपोर्ट हा आपल्या सर्व दर्शकांसाठी आहे. नाल्याचं दृश्य तुम्ही आता बघितलेलं आहे आणि आता नागरिकांकडून जेमतेम थोडी एक आयडिया मिळालेली आहे की इथले स्ट्रीट लाईट चालू नाही आहेत आणि आपण आहो प्रभाग क्रमांक 7 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळ. माझ्या कॅमेरा पर्सननी जस्ट इथे नालीची दुरवस्था तुम्हाला दाखवलेली आहे जी चोकअप झालेली आहे आणि स्ट्रीट लाईट कॅमेरा पर्सननी आमचे लाईटसुद्धा दाखवलेले आहे. स्ट्रीट लाईट ते पण बंद आहेत आणि हा अतिशय रहदारीचा मार्ग आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती प्रभाग क्रमांक 7 कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ आपण आलेलो आहोत आणि इथलं दृश्य तुम्ही बघता आहे. इथे जी सांडपाणी आहे जो नाला इथे काढलेला आहे हा चोकअप झालेला आहे आणि याच्या बाजूला काही व्यावसायिक जे व्यवसाय करतात छोटे मोठे जे त्यांचे दुकान आहेत पोट भरण्यासाठी जे दुकान त्यांचे सुरू आहेत त्यांच्या दुकानाच्या अगदी समोर हा नाला इथे आहे पण या नाल्यावर अगदी दुर्लक्ष झालेलं तुम्ही बघता आहे. हा नाला चोकअप झालेला आहे की पावसाळ्यात याची व्यवस्था इतकी खराब होते की या लोकांच्या दुकानापर्यंत ते पाणी येऊ शकतं. प्रभाग क्रमांक 7 अर्थात तारफैल हा दाट लोकवस्तीचा आणि मागास अल्पसंख्याक समाज मोठ्या संख्येने असलेला प्रभाग म्हणून ओळखला जातो. नागरिकांनी या भागात मूलभूत समस्यांसाठी झगडावे लागत असल्याचे वास्तव आहे. काँग्रेस पक्षाचे वर्चस्व या प्रभागावर कायम राहिले असून नागरिकांचे प्रश्न वर्षानुवर्षापासून तसेच कायम आहेत. काही काँक्रीट रस्त्यांची कामे सोडली तर नागरिकांना कुठल्याच सुविधा नाहीत. पाणी पुरवठा गढूळ होतो, कचरा पडलेला असतो. तरुणांच्या हाताला काम नसल्याने गुन्हेगारी वाढत आहे. मागास व अल्पसंख्याक समाज मोठ्या संख्येने असणाऱ्या या प्रभागात अनेक नागरी समस्या आहेत. या भागातील एकगठ्ठा मते आपल्याला कसे मिळतील असे सोयीचे राजकारण कायम होत आले असून प्रभागाचे नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी विकास कामे करण्याकडे कायमचे दुर्लक्ष केले. तारफैल, सिद्धार्थनगर, इक्बाल कॉलनी, विजयनगर, फिरदोस कॉलनी अशा वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधांचा प्रश्न भीषण प्रमाणात जाणवतो. प्रभागातील दलित वस्त्यांमध्ये तर विकास पूर्णपणे ठप्प असल्याचे चित्र आहे. काही मुख्य रस्त्यांची कामे सोडली तर बहुतांश भागात नाल्या नाहीत, सर्व्हिस गल्ल्या अस्वच्छ आहेत आणि कचरा दिवसेंदिवस पडलेला असतो. मोठी समस्या म्हणजे रोजगाराचा अभाव. तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात बेरोजगार असून लहान सहान कामांवर उदरनिर्वाह करीत आहेत. नागरिकांच्या मते आमच्या समस्या कोणी सोडवायचे सोडा, ऐकायलाही कोणी तयार नाही. महापालिकेची घंटागाडी काही भागात आठवडाभरातून एकदाच फिरते तर अनेक ठिकाणी कचरा उघड्यावरच टाकला जातो. मनपा हद्दीत समावेश होऊन कित्येक वर्ष लोटली पण विकास कामांपासून हा भाग कोसो दूर असल्याचे चित्र आहे. 2017च्या निवडणुकीतील चित्र महापालिकेच्या 2017 साली झालेल्या निवडणुकीत प्रभाग 7 मधील एका जागेवर अपक्ष तर 3 जागांवर काँग्रेस पक्षांचे उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग 7 मधील अ गटात काँग्रेसच्या सुवर्णरेखा जाधव मते 7202, ब गटातून काँग्रेसचे साजिद खान पठाण मते 6754, क मध्ये अपक्ष माधुरी सुनील मेश्राम मते 5826 व काँग्रेसचे मोहम्मद इरफान अहमद रहमान मते 6496, ड मध्ये विजयी झाले होते. प्रभागात मागास व अल्पसंख्याक समाजाचे मोठ्या प्रमाणावर मतदार असल्याने येथे काँग्रेसला कल मिळत आला आहे. विशेष म्हणजे पश्चिम अकोल्याचे विद्यमान आमदार साजिद खान हेही याच प्रभागातून नगरसेवक राहिले असून महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. तरीही प्रभागातील विकास कामे अपेक्षेप्रमाणे झाली नाहीत. स्वच्छता, पथदिवे, नाल्या, रस्त्यांची दुरावस्था, बेरोजगारी अशा मूलभूत समस्या गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहेत. प्रभागाचा परिसर तारफैल, मोहता मिलचाळ, उत्तमचंद प्लॉट, नाजूक नगर, इक्बाल कॉलनी, लहरिया प्लॉट, विजयनगर, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, फिरदोस कॉलनी, गवळीपुरा. प्रभाग क्रमांक 7 मध्ये आहो आणि आपण एकंदरीत जेमतेम सगळा मोहता मिलच्या ठिकाणी या भागात आपण या परिसरमध्ये आहो. इथे प्रॉब्लेम असा आहे की रोड बऱ्यापैकी झालेला आहे पण जो रोड माझ्या पाठीमागे माझे कॅमेरा पर्सन तुम्हाला दाखवत आहे हा प्रॉब्लेम खूप दिवसापासून आहे. याचं रोडचं काम झालेलं असेल पण हा रखडलेला दिसतोय तुम्हाला. माझा कॅमेरा पर्सन तुम्हाला दाखवत आहे. प्लस घंटागाडी इथे येत नाही. कचऱ्याचे ढिगारसुद्धा आपण आता बघितलेले आहेत. माझ्या कॅमेरा पर्सनने तुम्हाला ते पण शूट दाखवलेलं आहे. आणि हा टोटल ग्राउंड रिपोर्ट आहे. प्रत्येक प्रभाग क्रमांकामध्ये जाऊन प्रत्येक एरियामध्ये जाऊन तिथला रिपोर्ट घेण्यात येत आहे आणि जनतेचे कोणते प्रश्न असतील त्याच्यावरती मार्गदर्शन करण्यात येत आहे. मी नेहा पाटील, राम तिवारीसोबत, RRC न्यूज, अकोला.
अकोला मनपा के प्रभाग क्रमांक 8 में स्थानीय स्तर पर क्या हालात है, इसकी पड़ताल आरआरसी न्यूज की टीम ने की। हमारी प्रतिनिधि नेहा पाटिल लाइव ग्राउंड रिपोर्टिंग कर प्रभाग की हकीकत आपके सामने लेकर आई है। तो आइए देखते हैं प्रभाग 8 के हालात का विस्तृत जायजा। प्रभाग क्रमांक 8 जुने शहरातील प्रभाग क्रमांक 8 मध्ये अर्थात डाबकी रोड भागात डाबकी रोड, सुकापूर, तपलाबाद, अक्कलकोट, गजानन नगर, आश्रयनगर, लक्ष्मीनगर, अयोध्यानगर, सोपीनाथ नगर, आरटीपीएस, नागेवाडी, वाकापूर, भागवतवाडी या एरियाचा समावेश होतो। 27,000 लोकसंख्येच्या या प्रभागात 4ही जागांवर 2017 मध्ये भाजपचा दबदबा होता। या मतदारसंघात आता मोठा बदल झाला आहे। विकासाच्या पाऊलखुणा या प्रभागात कुठपर्यंत पोहोचल्या आहेत असा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात आहे। प्रभाग क्रमांक 8 मध्ये अ भागातून तुषार भिरड यांनी विजय संपादित केला होता। त्यांनी भारत बुडकुले यांना हरविले, तर प्रभाग क्रमांक 8 च्या ब भागातून अर्चना राजेश काळे यांचा पराभव करत रंजना विंचणकर या विजयी झाल्या होत्या। प्रभाग क्रमांक 8 च्या क भागातून रेखा फाटे यांचा पराभव करत नंदा पाटील या विजयी झाल्या होत्या। नंदा पाटील यांचा कोरोनामध्ये मृत्यू झाला, तर रमेश गोतमारे यांचा पराभव करत प्रभाग क्रमांक 8 ड भागातून सुनील क्षीरसागर हे विजयी झाले होते। या हाय प्रोफाईल भागात 2017 ची ही राजकीय स्थिती होती। आता हा डाबकी रोड प्रभागात नेमका काय बदल झाला, कोणती विकास कामे मार्गी लागली आणि कोणती कामे बाकी आहेत याचा आढावा घेतलेला आहे आरआरसी न्यूजने। प्रभाग क्रमांक 8 अर्थात डाबकी रोड हा महापालिकेच्या हद्दवाढीचा भाग आहे। आजही मूलभूत सुविधांसाठी या भागातील नागरिकांचा संघर्ष सुरू आहे। सर्वात ज्वलंत प्रश्न म्हणजे कॅनल रोडचे रखडलेले काम। हा रस्ता ग्रामपंचायत हद्दीत असतानापासून प्रलंबित आहे। हा परिसर महापालिकेत दाखल झाला तरी ही स्थिती जैसे थेच राहिली। इथे विकास नाही, फक्त राजकारण झाले। निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांनी श्रेयवादाच्या राजकारणासाठी कॅनॉल रस्त्याचा मुद्दा वापरला, आश्वासने दिली, भूमिपूजन केले, फोटो सेशन झाले, पण प्रत्यक्ष काम मात्र कोणत्याही पक्षाने केले नाही। यंदा या प्रभागाचे आरक्षण नुकतेच निघाले। या आरक्षणानुसार डाबकी रोड गजानन नगर प्रभाग क्रमांक 8 मध्ये अ भागातून ओबीसी महिला अर्थात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी ही जागा राखीव आहे। ब भाग हा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव आहे, तर क भागात हा सर्वसाधारण अर्थात खुल्या गटातील महिलेसाठी राखीव आहे। ड भाग हा सर्वसाधारण अर्थात खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे। या प्रभागात कोणीही उभे राहू शकते। हद्दवाढीला आज 12 वर्षे लोटली आहे, पण नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत। या भागातील लोकप्रतिनिधींनी केवळ आणि केवळ आजपर्यंत राजकारण केल्याने परिसरात विकास खुंटला आहे। काही भागात पाणी पुरवठा गढूळ होता, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग, अतिक्रमणाची भयावह परिस्थिती, गुन्हेगारीत वाढ, पथदिव्यांचा अभाव आणि रस्त्याची खोळंबलेली कामे अशी प्रतिकूल परिस्थिती या संपूर्ण प्रभागात असल्याचे चित्र आहे। हद्दवाढीनंतर विकास कामे सुरू होतील, नागरी सुविधांचा विस्तार होईल अशी अपेक्षा नागरिकांना होती, पण अनेक वर्ष उलटून दूर आहेत। अवैध धंदे फोफावले, वाहतूक कोंडी यासाठी परिसरातील नागरिकांनी सर्वच राजकीय नेत्यांकडे मागणी केली, पण त्यावर फक्त राजकारण झाले। काही मुख्य रस्त्यांची कामे वगळता बहुतांश भागात नाल्या नाहीत, पथदिव्यांचा अभाव, नाल्यांची कामे नाहीत असे गंभीर प्रश्न आहेत। प्रभाग क्रमांक 8 मधील कॅनॉल रोड भागात दाट वस्ती असूनही नागरिकांना आजही चांगल्या रस्त्याचे स्वप्न पाहावे लागते। गेली 1.5 दशकापासून रस्त्याची मागणी होत आहे, तक्रारी केल्या जात आहेत, पण प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही। आश्चर्य म्हणजे गव्हाणकर मंगल कार्यालयालगत एका मोठ्या नाल्याकडे जाणारा रस्ता मात्र लाखो रुपये खर्चून सिमेंट कॉन्क्रीटचा तयार करण्यात आला। डाबकी रोड उड्डाणपुलावर कुठेही स्ट्रीट लाईट नाही, त्याचा फटका हजारो नागरिकांना बसत आहे। पण महापालिका प्रशासन डाबकी रोड उड्डाणपुलावर लाईट्स लावण्यात मागे पुढे का करत आहे असा प्रश्न विचारला जात आहे। डाबकी रोडच्या मुख्य समस्या कोणत्या आहेत तुम्हाला असं वाटतं? मेन रोडवर हॉस्पिटल पाशी काही दोन्हीकडून रोडाचं काम चालू आहे, त्यानं इतकी ट्रॉफिक जाम होती की भरपूर ट्रॉफिक जाम होते। आमचं रेल्वे गेट आहे, इथं रेल्वे गेट आहे, बोगद्याचं काम चालू आहे, तर लोकांना पुलावून या जायची तकलीफ राहिली आणि त्यावर लाईट नाही आहे, म्हणजे ॲक्सिडेंट होण्याची भीती आहे। हे माझी समस्या आहे डाबकी रोडची। अजून काय समस्या आहेत? हे बाजूचा एरिया आहे, या एरियाला रस्ता नाही या जायला, ती एक समस्या आहे। शाळेची मुलं
पायी येतात ते रोड क्रॉस करून हे रोड क्रॉस करून हे तपली काय त्या लेकरायले शाळेकडे लेकरायले. त्यांच्या हे पसल्या जे आहेत ना, हे पसल्या पूर्ण फ्रॅक्चर झाल्या आहेत. सायकल त्यांची तिथं पडलेली, अंधाराच्यामुळे कोणाला दिसलं नाही वाहन, कोणी सांगितलं नाही, काही नाही. आज रोजी ते मेन हॉस्पिटलला भरती आहेत. दापकी रोड वाशीवाल्यांच्या मुख्य समस्या हेच आहे की इथं ब्रिजवरती लाईट नाही आहे. दुसरी गोष्ट अशी की इकडे साफसफाई करायला कोणी येत नाही. तिसरी गोष्ट अशी की हा ब्रिजचं जे रेल्वे उड्डाणपुलाचं जे आपल्या खालचं जे काम चालू आहे याच्यावरती पर्याय रस्ता नाही आहे. इथून शाळेचे लेकरं ये जा करतात सकाळी आणि शाळेतून सुटल्यानंतर घरी जाताना. इथं एक तर त्यांना गाडी दिसत नाही, पर्याय रस्ता कुठला नाही आहे. त्याच्यापेक्षा एक मोठी समस्या अशी की ब्रिजवरती लाईट नाही आहे. इथं वारंवार ॲक्सिडेंट होतात. मागच्या महिन्यामध्ये एका जणाचा ॲक्सिडेंट झाला नाही तर ब्रिजवरती, तर त्यांच्या हे पसल्या जे आहेत ना, हे पसल्या पूर्ण फ्रॅक्चर झाल्या आहेत. सायकल त्यांची तिथं पडलेली, अंधाराच्यामुळे कोणाला दिसलं नाही वाहन, कोणी सांगितलं नाही, काही नाही. आज रोजी ते मेन हॉस्पिटलला भरती आहेत. आमचा महानगरपालिकेला एकच विनंती आहे की बुवा इथं लाईट लागली पाहिजे, एक तर इथं पर्यायी रस्ते निघले पाहिजे, दुसरी गोष्ट इकडे साफसफाई झाली पाहिजे. हा रस्ता अरुंद आहे, इकडे जड वाहनं चालतात, शाळेची मुलं चालतात, त्यांनी काही ना काही इकडे उपाययोजना करावी, हेच आमची मागणी आहे. आणि इथं कसं आहे, हे जे काम केलेलं आहे ना इथं ब्रिजच्या बाजूला, तर इथं हे पाईपलाईन फुटलेली आहे, तर इकडे गावामध्ये पाणी येत नाही बरोबर. तिसरी गोष्ट अशी की यांनी पर्याय रस्ता काढून द्यायला पाहिजे. आमची सगळ्यात मोठी एकच मागणी आहे की यांनी पर्याय रस्ता काढून द्यावा की बा जेणेकरून सायकल घेऊन तरी कोणाला ये जा करायच्यासाठी एक पर्याय रस्ता निघाला पाहिजे. हीच आमची शासनाकडे एक विनंती आहे. तिकून ट्रेन येते आणि आम्हाला माहीतही नसते तिकून ट्रेन आली तर आमच्या जीवासाठी हे खूप घातक आहे. एक स्टूडेंट के साथ में उनकी मम्मी साथ में है और यहाँ पे जो दिक्कतें जा रही है इन्हीं की ज़ुबानी हम जानना चाहेंगे. या रोडमुळे आम्हाला खूप त्रास होत आहे. आम्हाला जे स्कूलमध्ये जावं लागते सकाळी सकाळी आणि त्यामुळे हा रोड बंद असतो आणि गाड्यांनी तर वरून जावं लागते, पण पैदलवाल्यांसाठी खूपच त्रास होत आहे. आणि छोट्या छोट्या मुलांना सायकल्सने जावं लागते आणि मागे एवढ्या दुरून जाऊन तिथून जाऊन पुलावरून समोर जाणे आणि समोरून इथपर्यंत मागे येणे आणि मागून पुन्हा जाणे, त्यामुळे छोट्या मुलांना बॅगचं ओझं होते आणि सायकल पण त्यांना जळ जाते आणि त्यांची एवढी हालत पण नसते की एवढं ओझं कॅरी करून जावं. त्यामुळे यामुळे आम्हाला खूपच त्रास होत आहे. आणि कधी गेट बंद असते आणि आम्ही अचानक जातो, तिकून ट्रेन येते आणि आम्हाला माहीतही नसते तिकून ट्रेन आली तर आमच्या जीवासाठी हे खूप घातक आहे. त्यासाठी आम्हाला असं वाटते की बा हा रोड आमचा जसा पहिले होता तसाही राहिला तरीही चालेल, कारण काही ना काही तर करावंच लागेल. कोणीतरी पटकन हालचाल करावं आणि आम्हाला याच्यावर ह्या गोष्टी आमच्या प्रॉब्लेम्स जे आहेत हे आमचे सॉल्व्ह करावं असं आमचं म्हणणं आहे. लाईन पण नाही इकडे, अंधार खूप जास्त ब्रिजवर. हो, ब्रिजवर लाईट पण नाही आहे. रात्री आता आम्हाला इथून शाळेतून जायला कधी कधी अंधार पडतो आणि जाता जाता इथे लाईट पण नसतो, त्यामुळे आम्हाला खूपच अडचण जाते, कारण की खालचं काहीच दिसत नाही. इकडूनही लाईट नाही आहे आणि त्या साईडनं सुद्धा लाईट नाही आहे, दोन्हीकडून नाही आहे. रात्रीचे तर खूपच वांदे आहेत. कामावरचे लोक जरी रात्री घरी आले तर त्यांना लाईट नसतो आणि दिसतसुद्धा नाही, त्यामुळे लाईटचाही खूपच हे आहे. पाच असा झाला अकोला शहराची महानगरपालिका म्हणजे विचित्र महानगरपालिका आहे. ना येली ना बेली अशी परिस्थिती या शहराची झालेली आहे. विशेष म्हणजे जो भाग आहे दापकी रोड हा पक्का BJPचा आहे. पहिले तर वातावरण त्यानं खराब केलं होतं तर म्हणून हे अशी परिस्थिती झाली आहे. निवडून आला विशिष्ट समाजाचा माणूस, हे या लोकांच्या जाणं, हे जे नगरसेवक आहेत या शहराचे, या जे BJPनं निवडून दिले उमेदवारांनी जे निवडून दिले, म्हणजे जे पब्लिकनं निवडून दिलेले लोक आहेत, हे काही काम करत नाहीत. ज्या बैठ्या छोट्या व्हा बैठ्या रोठ्या. पुढचा जो नगरसेवक असायला पाहिजे तो कसा असायला पाहिजे, तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल? नगरसेवक कोणत्याही पक्षाचा घेतला तर पहिले आवक जमा करते, काम करतच नाही ते, म्हणजे सगळ्या खोट्याचाच बाजार आहे हा. हे विचित्र झालेलं काम आहे ना. कारण हे काय करते, 1 लाख द्या, 10,000 तुम्ही घ्या, 10,000 मी घेतो, जय भीम जय भारत. यार मुली नाही देऊन राहिले या शहरात. मुली खाऊन की या शहरात धुळला. परिस्थिती इतकी बिकट झाली या शहराची की या शहरातून लोक अमरावतीत राहायला चालले. यार मुली नाही देऊन राहिले या शहरात. मुली खाऊन की या शहरात धुळला माती. हा आज परिस्थिती कशी झालेली आहे. या रोड 100-60 आहेत. हा रोड आता बनवलेला रोड आहे. 8 दिवस नाही झाले, 1 महिना 6 महिने झाले, अर्धे गड्डे पडलेले आहे त्याले. कचऱ्यामुळे आरोग्य धोक्यात. संपूर्ण प्रभागात कचरा साचण्याची समस्या तीव्र आहे. घंटागाडी अनियमित येते, काही भागात कधीच येत नाही. परिसरात कचऱ्यांचे ढीग रस्त्याच्या कडेला दिसतात. मच्छर, दुर्गंधी आणि आजारांचा धोका वाढला आहे. महानगरपालिका प्रशासनाच्या उदासीनतेबद्दल नागरिकांमध्ये संताप वाढलेला आहे. पथदिवे नसल्याने अंधार. अनेक रस्त्यांवर पथदिवेच नाहीत किंवा लावले गेलेले दिवे बंद आहेत. अंधाराचा फायदा घेऊन चोरीच्या घटना होतात. महिलांना रात्री प्रवास करणे कठीण झाले आहे.
प्रशासनाने या प्रश्नाकडे कधी लक्ष दिले नाही अशी टीका नागरिक करतात. जिथे कोणीही राहत नाही तरीही कॉन्क्रीट रस्ता तयार करण्यात आला. दाट वस्तीतील हजारो नागरिक समस्यांनी त्रस्त असताना निर्जन भागात रस्ता करणारे निर्णय कोणाच्या हितासाठी असेही नागरिक विचारत आहेत. इच्छुकांची संख्या मोठी. या प्रभागात इच्छुकांची संख्या मोठी आहे. भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व या प्रभागात राहिलेले आहे. भाजपाकडून तिकीट मिळवण्यासाठी काही विद्यमानांसह अनेक इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. काहींना डच्चू मिळू शकतो तर काहींना संधी, अशा चर्चा आता जोर धरत आहेत. इतर पक्षातही तिकीट मिळवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. अपेक्षित कामे झाली नाहीत अशी नाराजी नागरिक स्पष्टपणे व्यक्त करत आहेत. मूलभूत सुविधांसंदर्भात कोणतेही लक्षणीय बदल न झाल्याने नागरिकांच्या रोषाचा निवडणुकीत कोणाला फटका बसेल हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 2017च्या निवडणुकीतील चित्र. महानगरपालिकेच्या 2017 साली झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार विजयी झाले होते. प्रभाग 8 मधील अ गटात भाजपचे तुषार महेंद्र भिरड मते 4380, ब गटातून रंजना सागर मते 3231, ड गटातून निवडून आले होते. उमेदवारांना मिळालेल्या मतदानावर नजर टाकल्यास गेल्या निवडणुकीत भाजप, वंचित आणि शिवसेना या पक्षांच्या उमेदवारांमध्ये चुरस होती. प्रभाग क्रमांक 8चा असा आहे प्रभागातील परिसर. लक्ष्मीनगर, सरस्वतीनगर, कॅनल रोड परिसर, बालाजीनगर, गजानन नगर, आश्रयनगर, अन्नपूर्णा माता मंदिर परिसर, जाजूनगर, उदयनगर. मी नेहा पाटील, राम तिवारी सोबत, RRC न्यूज, अकोला. अकोला शहर के चिवचू बाजार परिसर के सार्वजनिक शौचालयों की बेहद खराब हालत ने परिसर के नागरिक तथा व्यापारियों को परेशानी का सामना करना पड़ रहा है. शौचालय में स्वच्छता का घोर प्रभाव है. पानी, बिजली जैसी सुविधाएं भी लंबे समय से बंद है. दुर्गंध के कारण शौचालय के पास से गुजरना भी मुश्किल हो गया है. नागरिकों के अनुसार इस समस्या को लेकर महापालिका प्रशासन से कई बार शिकायत की जा चुकी है, लेकिन अभी तक कोई ठोस कार्रवाई नहीं की गई है. प्रशासन की इस लापरवाही को देखते हुए नागरिकों ने अपनी गहरी नाराजगी व्यक्त की है. नागरिकों ने मांग की है कि महापालिका को इस समस्या की ओर तुरंत ध्यान देना चाहिए और शौचालय की मरम्मत, नियमित सफाई और आवश्यक सुविधाएं उपलब्ध करानी चाहिए. लोगों का कहना है कि सार्वजनिक शौचालय सभी के लिए जरूरी हैं और उन्हें साफ सुथरा रखना महापालिका की जिम्मेदारी है. यह देखते हुए महापालिका प्रशासन ने तुरंत संज्ञान लेते हुए इस मुद्दे को हल करने के लिए तत्काल उपाय योजना करनी चाहिए. आमच्या इकडला जो एरिया आहे त्याची शौचालयाची परिस्थिती बघा. आमच्या इकडले नगरसेवक ना महानगरपालिका आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही. आमच्या इकडे लहान बाळा लहान सगळे रोडावर बसतात. आमच्या इकडे कसं होईल हे सांगा तुम्ही. आमचे जे शौचालय ते महानगरपालिका नगरसेवकांनी लक्ष दिलं पाहिजे. आमच्या इकडले जे नगरसेवक आहेत त्यांना आमच्या एरियात जरा येऊन लक्ष द्यायला पाहिजे. जे रोडाची परिस्थिती आता तुम्ही बघितली जाते. आता इकडे लहान लेकरांची शाळा आहे, हे आहे, ते आहे, हॉस्पिटल आहे एवढे मोठे मोठे. आणि अपघात काही घडले आहेत का? अपघात 2-3 वेळा घडलेले. आम्ही स्वतः ना हॉस्पिटलमध्ये, मेन हॉस्पिटलमध्ये भरती केलेला आहे लोकांना. यांना जरा विचार करून जरा आमच्या एरियाच्या इकडे लक्ष द्यायला पाहिजे. केंद्र सरकार के स्वच्छ भारत अभियान के तहत घर घर से गीला और सूखा कचरा इकट्ठा करने के लिए शहर के 1.40 लाख संपत्तियों पर QR कोड लगाए गए थे. इनमें से अनेक संपत्तियों के QR कोड खराब हो चुके थे, जिन्हें बदलने का काम शुरू हो गया है. घर घर जाकर गीला और सूखा ठोस कचरा इकट्ठा करने के उद्देश्य से शहर के सभी घरों पर QR कोड लगाए जा रहे हैं. पिछले कुछ वर्षों से शहर में घंटा गाड़ियों के माध्यम से घरेलू कचरा इकट्ठा किया जा रहा है, लेकिन नागरिक सूखे और गीले कचरे को अलग किए बिना कचरे को एक साथ घंटा गाड़ियों में फेंक देते हैं. इस कचरे का वर्गीकरण करके शहरों को स्वच्छ बनाना चाहिए. इसके लिए केंद्र सरकार की पहल के माध्यम से शहर के हर घर पर कोड लगाने का काम शुरू हो गया है. अकोला शहर के सभी घरों पर QR कोड लगाने का लक्ष्य मनपा प्रशासन रखा है. शहर का कोई भी घर इससे छूटना नहीं चाहिए. हालांकि यह पहल केंद्र सरकार की है, लेकिन इसका लाभ मनपा प्रशासन को ही मिलेगा. अब तक शहर में 1.5 लाख संपत्तियों पर QR कोड लग चुके हैं. शहर के कचरा संकलन की प्रक्रिया को सटीक रूप से चलाने के लिए QR कोड बेहद आवश्यक है. अंत में एक नजर आज की सुर्खियों पर. हेडलाइंस प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रांड शोरूम.
सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। अकोला महापालिका के चुनाव की जिम्मेदारी भाजपा व कांग्रेस के स्टार प्रचारकों के कंधे पर। साजिद खान तथा रणधीर सावरकर की भूमिका पर सभी का ध्यान। इंस्टाग्राम, फेसबुक तथा यूट्यूब पर शहरवासियों की तूफान प्रतिक्रिया। दिसंबर महीने में 1 करोड़ दर्शकों ने देखा RRC नेटवर्क। RRC के सर्वे में क्या आपने किया वोटिंग? जनमत के आधार पर होगा महापालिका के पार्षदों का चयन। अकोट शहर में गैस सिलेंडर की किल्लत से नागरिक परेशान। सुबह 6 बजे से लेकर शाम 6 बजे तक नागरिक लाइन में खड़े रहने के लिए विवश। बालापुर नगर पालिका के चुनाव बुधवार से मिली गति। गुरुवार को सभी उम्मीदवारों को चुनाव चिन्ह का वितरण। समाचार के लिए देखते रहिए RRC न्यूज। जिन दर्शकों ने अभी तक RRC का यूट्यूब चैनल सब्सक्राइब नहीं किया, उन्होंने वह सब्सक्राइब करना चाहिए। फिर मिलते हैं शहर की ताजा जानकारी और महत्वपूर्ण घटनाओं के साथ। नमस्कार।